बहुआयामी महात्मा फुले ज्योतिबा फुले पुस्तकाचे लेखक प्राध्यापक वीणा चौधरी. बुद्धविहार, जिजाऊनगर, वाघनगर परिसर, जळगाव येथे झालेल्या भाषणाचा वृत्तांत. पुण्याच्या ज्ञानगाथा प्रकाशनाने ते प्रकाशित केलं. हातोहात त्याच्या 1000 प्रती गेल्या. आंबेडकर शिष्य बाबासाहेब तसे कर्मवीर भाऊराव पाटील होते. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्था. आंबेडकर हा साधा माणूस नाही. त्यांनी स्वतःचं जीवन ह्या तळागाळात पडलेल्या किंवा गावाच्या बाहेर असलेल्या वाड्या वस्तीमध्ये राहणाऱ्या या माझ्या आंबेडकरी अनुयायांनी त्या ठिकाणी त्यांचं जो त्या ठिकाणी अवहेलना होत होती, कुचंबना होत होती, त्यांचं त्या ठिकाणी त्यांना चिखलात टाकलं जात होतं, अज्ञानाच्या अंधकारात टाकलं जात होतं, ढकललं होतं. त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि या जातीपातीच्या भिंती पाडल्या पाहिजे. हे त्यांनी स्वतःचं जीवन मी बौद्ध धर्म स्वीकारीन आणि माझ्या अनुयायांना हा बौद्ध धर्माचा संदेश देईन आणि या ठिकाणी माझी जी समाजाला जात जात म्हणून म्हटलेलं आहे, या जोडीला जोडी, 2 बैलांची जोडी, 1 बैल जर चांगला नसेल तर चालणार नाही. म्हणून या समाजाचा उद्धार करण्यासाठी ज्योतिबा आणि सावित्री यांचं दोघांचं कार्य हे वेगवेगळं आहे. जरी प्रेरणा सावित्रीबाईंनी घेतली, बाबासाहेबांनी घेतली प्रेरणा, तरी सुद्धा त्या ठिकाणी हे सगळे त्यांच्या ठिकाणी स्वतंत्र आहेत आणि त्यांचं स्वतंत्र कार्य आहे आणि ते आदर्श आपण पुढे मांडलं पाहिजे. पंडिता रमाबाई, भीमाबाई या सावित्री बोलते या एक पथनाट्य प्रयोगाचे सादरीकरण करताना प्राध्यापिका मीनाक्षी वाघमारे मॅडम. पोटाची विवंचना असते बघा. आणि हा अक्षरांचा खेळ सुरू झाला ना, अगदी पहाटेपासून माझी सकाळ व्हायची. झाडू मारावं लागायचं, सुरासारखं करावं लागायचं. अज्ञानातून चालले मी ज्ञानाच्या वाटला. वाटायचो कोणीतरी आलं म्हणून त्या आवाज द्यायचे, सावित्री, ए सावित्री.